अचिव्हर्स अकॅडमी येथे यशस्वी विद्यार्थी व पालकत्व सेमिनार उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी अचिव्हर्स अकॅडमीतर्फे यशस्वी विद्यार्थी व पालकत्व सेमिनार विक्रमगड मध्ये आमराई गार्डन व जव्हार येथे गाची हॉल येथे संपन्न झाले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात वक्ते माननीय श्री सूर्यकांत पाटील सर, गुरुकुल स्टडी सेंटरचे संचालक माननीय श्री प्रकाश यादव सर व इतर मान्यवर उपस्थित होते। कोविड-19 नंतर पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्यासाठी यशस्वी पालकत्व हा सेमिनार आयोजित केला होता। यासाठी महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते माननीय सूर्यकांत पाटील सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। अचिव्हर्स अकॅडमी गेल्या 12 वर्षापासून कार्यरत असून यामध्ये 1ली ते 10वी CBSE स्टेट, सेमी, मराठी व 11वी 12वी सायन्स, नेट, CET, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग व अबॅकसचे क्लासेस घेतले जात आहेत। सर्वात जास्त टॉपर्स देणारा क्लास म्हणून अचिव्हर्स अकॅडमी नावारूपाला आलेला असून आतापर्यंत हजारो विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले असून क्लासच्या विक्रमगड, जव्हार व झडपोली या ठिकाणी शाखा आहेत। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अचिव्हर्स अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली। अचिव्हर्स अकॅडमीचे संचालक श्री गणेश रवींद्र सांबरे व सौ ग्रीष्मा गणेश सांबरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। जव्हारहून कार्यकारी संपादक झहीर अहमद शेख। आणि बिंदास बोला, मी म्हणालो की सर मी प्रॉब्लेम सांगितला तर घरी गेल्यानंतर माझा मुलगा मला ओरडेल, म्हणजे आई माझ्या कंप्लेंट तू सगळ्या मीटिंगमध्ये कशाला करते। पण तुम्ही त्याच्या कंप्लेंट नाही करत तर अनेक पालकांचे तेच प्रॉब्लेम आहेत, तुम्ही त्या पालकांचं नेतृत्व करताय, तुम्ही तो प्रॉब्लेम सांगून। तर असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही आता फेस करताय ते तुम्हाला मला सांगायचे आहे। बिकॉज कोविडमध्ये 2 वर्ष ऑफलाईन शाळा नव्हत्या, ऑनलाईन मुलांना शिकवलं, मुलांचे बेसिक मॅथ्स, सायन्स वीक राहिले। आज त्याचे परिणाम आपल्याला रिझल्ट्समध्ये दिसत आहेत, कोविडचे परिणाम। सो आता त्या 2 वर्षामध्ये बरेचसे चॅलेंजेस आलेले आहेत ना, मग ते चॅलेंजेस आपल्याला कमी करण्यासाठी मला कळू तर द्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते। मोबाईलचा वापर सर्वाधिक करतायत मुलं, हा कोणाचा प्रॉब्लेम आहे? मोबाईलचा वापर कुठं करतायत? ओके, हा प्रॉब्लेम वाटतो तुम्हाला? हा मोबाईल फ्री आणला कोणी? तुम्ही आणला ना? ओके ओके ठीक आहे। आणि प्रॉब्लेम तुम्हीच आणला, प्रॉब्लेम तुम्हीच आणला आणि तुम्ही सांगताय सर हा प्रॉब्लेम आहे, सर हा प्रॉब्लेम आहे, पण आणला कोणी कधी? आपणच आणला। ओके, ऍक्च्युली कीपॅडच्या मोबाईलमध्ये पण हा बघू शकत होतं की नाही कॉल करायचे नातेवाईकांना, पण स्मार्टफोन घेतलाय का सर? फेसबुक, व्हॉट्सअप, सो म्हणजे आपण स्मार्टफोन घेतला, पण आपली स्मार्टफोनमुळे स्मार्ट मुलं अति स्मार्ट झाली। ओके, सो हा एक प्रॉब्लेम आहे। सो मोबाईलचा वापर आपण अभ्यासात कसा करायचा ते आज आपण जाणून घेणार आहे। ओके, नेक्स्ट अजून कोणता प्रॉब्लेम आहे? इंद्रा कॉलर वायरलेस माईक करा। हॅलो, टीव्हीचा प्रॉब्लेम, टीव्ही कव्हरेज असतं। अच्छा, मुलं टीव्ही जास्त बघताय, हा प्रॉब्लेम आहे का? आता हा नाही करणार तुम्ही सर, हा प्रॉब्लेम तरी कोणी आणला? आम्हीच आणला। हा टीव्हीचा एक प्रॉब्लेम आहे। ओके गुड, टीव्हीचा एक प्रॉब्लेम आहे की बाबा टीव्हीमुळे मुलांचे काय झालेलं आहे? कमी। संस्कृतमध्ये त्याला 20 मिनिट 10 मार्क्स मिळतात, त्याचे मामा येतात आणि मामा बोलतात काय रे डॉक्टर व्हायचंय ना, आणि संस्कृतमध्ये 20 पैकी 10 कसा होणार डॉक्टर? आता संस्कृत आणि डॉक्टरचा काही घेतलेलं नाही, पण त्या मामाने एक डायलॉग मारला, हा डायलॉग त्याच्या फक्त एक डायलॉग मामाने असा टाकला, काय केलं? एक डायलॉग टाकला। हा एक डायलॉग हा फक्त तेवढ्या क्षणापुरता नव्हता, हा डायलॉग किती दिवस त्याच्यामध्ये विचारामध्ये आहे बघा। अरे मामा बोलले डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर नाही होणार। अच्छा, जर मामा बोलले डॉक्टर नाही होणार तर खरोखर नाही होणार, काहीतरी मामाने बघितलं असेल माझ्यामध्ये म्हणून असं वाटतंय। आता दुसऱ्या प्रिलिमचा रिझल्ट लागतो, प्रिलिममध्ये त्याला 90 करून तो 85 वर येतो, लगेच मामाचा डायलॉग, मी तुझ्याकडं करून ज्या अपेक्षा केल्या होत्या, माझ्या तुझ्याकडून काय अपेक्षा नाही, तुला योग्य वाटतं ते कर, तुला नाही करायचं असेल तू नको करू, मी तुझ्याकडून आशा सोडून दिलेली। आता हे बाबा जेव्हा बोलतात ना, पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये ना परत तो असं विचार करत बसतो बाबाचे 2 डायलॉग, तो म्हणतो बाबा असं का बोलले बरं? काय 85 मध्ये डॉक्टर नाही आहेत का जव्हारमध्ये? ठाण्यामध्ये 85% मिळालेला डॉक्टर्स नाही आहे का? आहे ना,
मग माझे बाबा असे का बोलले की 85% मिळाले, आता तुझं भविष्य तुझं बघ, मला काय तुझ्याकडून अपेक्षा नाही. सो उसके मन में फर्स्ट फोर्थ में अच्छा क्लियरिटी था. आज डिस्टर्ब हो गया बच्चा. आज डिस्टर्ब हो गया. स्कूल के टीचर्स उसे पूछते हैं कि बेटा तेरा रिजल्ट प्रीलिम तक तो बहुत अच्छा था, अभी क्या प्रॉब्लेम है. असे नकळतच टीचर बोलल्या. आता टीचर्सना माहित नव्हतं की हा आजारी होता आणि हा साधू स्कूलमध्ये आला नव्हता, त्यामुळे 5% घसरले. आता टीचरचं इंटेन्शन ते नाहीये त्याला हर्ट करायचं, पण इनडायरेक्टली टीचर नाराज झाले हे त्याला जाणवलं. आता टीचर नाराज झाले हे त्याला जाणवल्यानंतर मग 2 दिवस तोच विचार करत होता तो, अरे असे टीचर का बोलले मला, काय बरं प्रॉब्लेम काय असेल. तेवढ्या त्याचा मित्र भेटतो, अरे टेन्शन घेऊ नको, हे असेच बोलतात, सगळ्यांचं ऐकायचं, आपल्याला मनाला वाटतं तेच करायचं, चल क्रिकेट खेळायला. आता तो मित्र भेटला, आता मित्राने पण 2-3 डायलॉग क्रिकेट खेळता मारले. आता हे डायलॉग एवढे खतरनाक होते, त्या खतरनाक डायलॉग मध्ये त्याची परिस्थिती अशी झाली, एकेकाळी शुद्ध मन असलेला, शुद्ध पवित्र प्युअर माइंड सोल असलेल्या मुलाचं गोल होतं IPS व्हायचं. आज त्याचं हे गोल आहे, गोल तुम्हाला दिसते का गोल. हा डिस्टर्ब झालाय बिचारा. मामांनी, बाबांनी, मित्रांनी पूर्ण त्याला पंक्चर करून टाकलाय. बघितलं, दिसते का गोल दिसते. सो ऐसा सिचुएशन 8-9 के बच्चे का है, ऐसा सिचुएशन 8-9 के बच्चे का है. मग काय करायचं बरं, मग काय करायचं. हॅलो, ही जी माइंड, ही त्याचं जे माइंड झालेलं आहे ना, हे काय करायचं, बदलायचं की नाही, का असंच ठेवायचं. बदलायला पाहिजे ना. 7वी-8वी तो गेलाय तर त्याला चेंज करायला पाहिजे की नाही. हॅलो पालक, हो की ऐसे रहने दो. आता मुलाला 9वीत असताना विचारलं, बेटा तुला काय व्हायचंय, तर बेटा काय बोलतो माहिती आहे, तर 10वीचा रिझल्ट लागला की बघूया ना काय करायचं. अरे बेटा रिझल्ट लागल्यानंतर काय बघायचं, तुला काय व्हायचंय त्यानुसार तुला मार्क्स मिळवायचे. तो बोलतो मार्क्स मिळाल्यानंतर ठरवतो काय करायचंय. तो उसका क्लॅरिटी खत्म. उसको प्युअर करना पडेल की नाही. हॅलो पालक, तुमच्या मनामध्ये किती पालकांच्या मुलांच्या मनामध्ये 1 ड्रॉप आहे, 2 ड्रॉप आहे, 4 ड्रॉप आहे की 50 ड्रॉप आहे, हे तुम्हाला शोधावं लागेल की नाही. हॅलो, हो कसं शोधायचं, कसं शोधायचं, जाणून घ्यायचंय. कोणाकोणाला जाणून घ्यायचं, हात वर करा. अरे वा, सर्वांना जाणून घ्यायचंय. एक खूप सुंदर फंड आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचं असं आपल्याला काय करायचंय. आता हा जो माइंड आहे, ओके, मुलाचा हा जो माइंड आहे ना, ह्या माइंडला मुलाला प्युअर करायचं आहे. समजा हे नॉलेज आहे, ही बॉटल म्हणजे काय, हे पॅरेंटिंग पुस्तकाचं ज्ञान आहे, याच्यामध्ये नॉलेज आहे. ओके, तुम्ही आता एक टॉपिक वाचला आणि तुम्हाला जाणवलं, अरे ह्याच्यामध्ये ना टॉपिक 3 मध्ये ट्रिक दिली, ट्रिक मुलाबरोबर संवाद साधायची. आपण आज ही ट्रिक वापरूया.